श्री गणेशाय नमः। मी सौ दीपाली तिळवणकर, ऐरोली, नवी मुंबई येथे राहते। माझे वय 43 वर्ष आहे। अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाच्या श्लोकांवर आधारित अर्थ सांगणे या स्पर्धेत मी भाग घेतलेला आहे। मला आवडलेला श्लोक क्रमांक आहे 16। तो पुढील प्रमाणे: मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे। पुरे नाजनी लोभरे क्षोभ त्याते, मनोनी जनी मागुता जन्म घेते। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ रामदास स्वामींनी आपणास या श्लोकात जीवनाचे आणि मृत्यूचे सार अतिशय सुंदर पद्धतीने उलगडून सांगितले आहे। आपल्या सर्वांना कशाची सर्वात जास्त भीती वाटते हो? मृत्यूची। मृत्यूचा विचार किंवा कल्पना जरी डोक्यात आली तर आपण सैरभैर होतो। का सैरभैर होतो? कारण आपल्याला वाटते माझे एक घर झाले आहे, मला अजून दुसरे घर हवे आहे, अजून मोठी गाडी घ्यायची आहे, माझ्या मुलांसाठी शिक्षणासाठी पैसा जमवायचा आहे, आम्हाला स्वतःला युरोप टूर करायची आहे। मग हे सगळं करायचं म्हणजे काय लागणार? अर्थातच पैसा। आणि पैसा कमवायचा म्हणजे अर्थातच आला लोभ। तर हाच लोभ आपल्याला आपल्या विनाशाकडे नेत असतो। विनाशाकडे म्हणजे कसा? तर पैसा कमवायचा म्हणजे मला कुटुंबाला वेळ देता येणार नाही, मला माझ्या मुलांना वेळ देता येणार नाही, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार, म्हणजेच आपण आपल्या विनाशाकडे जातोय, हो की नाही? याच श्लोकात अनुराधाताईंनी शोक आणि शोकसागरात बुडणे यात एक अस्पष्ट रेखा आहे, ती अतिशय सुंदर पद्धतीने उलगडून दाखवली आहे। त्यांनी जे अर्थ त्याचा सांगितला आहे तो मला खूप आवडला। जसे माझ्या स्वतःच्या बाबतीत घडलेला प्रसंग म्हणजे माझ्या लहान वयात माझे आई बाबा देवाघरी गेले। त्यामुळे मला स्वतःवर अगदी देवावरही खूप राग यायचा, मनात अनेक प्रश्न निर्माण व्हायचे आणि हे प्रश्न निर्माण झाले की माझ्या आयुष्यात मी दुःखी व्हायचे। परंतु समर्थ रामदास स्वामींच्या या श्लोकाच्या निरूपणाशी मी जोडले गेले, त्यावेळेस मला या सर्व प्रश्नांची आपोआप शांतपणे उत्तरं मिळत गेली। हे काय होतं? तर ही होती नात्याबद्दलची आसक्ती। कारण मला वाटायचं माझे आई बाबा अजून अनेक वर्ष माझ्या बरोबर हवे होते, म्हणजेच हा होता लोभ। आणि मग मला कळत गेले की जसे मी लवकर जोडली गेलेली आहे तसंच आपल्याला हळूहळू तिथून विरक्त देखील होता आलं पाहिजे। जोडलं जाणं म्हणजे काय गुन्हा नाही, परंतु आपण जितक्या लवकर एखाद्या गोष्टीशी, व्यक्तीशी, नात्यांशी जितक्या लवकर आसक्ती आपली तयार होते ती आपल्याला तेवढ्याच पटकन विरक्त देखील करता आली पाहिजे। तर मी जाता जाता थोडक्यात एवढाच सांगण्याचा प्रयत्न करेल की अनुराधाताईंनी शोक आणि शोकसागरात बुडणे हा जो अर्थ सांगितला आहे तो मला खूप आवडला आणि यातूनच मला निर्माण झालेले प्रश्न आपोआप सुटत गेले। धन्यवाद। जय जय रघुवीर समर्थ।